मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे। त्याचीच धास्ती बुलढाणा जिल्ह्यातील अपात्र लाभार्थी महिलांनी घेतलेली आहे। 29 लाडकी बहिणींनी आता स्वतःहून अर्ज करत लाभ नाकारलेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तसेच अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज करावा असं आवाहन महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात येत आहे। महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू आहे अशा प्रकारची टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केलेली आहे। विधानसभा निवडणूक संपून 2 महिने उलटले तरी 2100 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही। लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता लवकर द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, सरकार विरोधात राज्यभर आंदोलन उभं करू अशा प्रकारचा इशारा देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे। राज्याला भीक मागायची पाळी आणून ठेवली यांनी। हे जे वाटेल त्या पद्धतीनं पैशाची उधळपट्टी करून आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या योजना आणून, मी तुम्हाला चॅलेंजनं सांगतो, हे 2100 रुपये महिलांना देऊ शकत नाहीत। एवढा यांनी राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून ठेवलेली आहे, ओरबडून खाल्लेली आहेत। त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस लोकांना खड्ड्यातून जावं लागेल आणि विकासापासून दूर राहावं लागेल। अरे बाबा, मुख्यमंत्री मी होतो, संकल्पना मांडल्यानंतर आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही बसून ताबडतोब त्याला काय म्हणतो आपण ती योजना साकारली आणि त्याला आम्ही सर्वांनी मिळून मान्यता दिली। एक टीम वर्क म्हणून आम्ही काम केलेलं आहे। त्यामुळे हे श्रेयवादाची बिलकुल गोष्ट नाही, हे काय श्रेय घेण्याचं काम।